कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 19. अन्वी म्हणाली, मी त्याच्या जेव्हा फाईल पाहिल्या तेव्हा त्याचे डिझाईन एकदम परफेक्ट होते. असं कसं तो माझ्यानंतर सिलेक्ट झाला? ट्रेनिंग पिरियडसुद्धा नाही झालं पूर्ण त्याचं. आमच्या बॉसचा भाचा आहे म्हणून त्याला आमचे सिनियर्स हेल्प करत आहेत. सिव्हिल टीम पण त्याचेच काम पास करते. ठीक आहे हे पण. मी खूप ते डोळ्यात. पण पण मला एका टीम लीडरच्या असिस्टंट म्हणून ठेवलं आहे. ते पण या ऑफिस वर्कसाठी. आर्यन म्हणाला, मी काही हेल्प करू का? त्यापेक्षा तू जॉब सोड आणि इकडे अप्लाय कर. नाही नको, पुढे प्रॉब्लेम होईल. अन्वी, त्याला पण समजलं तिला काय म्हणायचं आहे. आर्यन म्हणाला, मला बघवत नाहीये तुझा कोमजलेला चेहरा. मनातच तिच्याकडे पाहून म्हणाला. ती काहीतरी विचार करत होती. त्याच्याकडे तिचं लक्ष नव्हतं. आर्यन, चेंज काय करायचं असेल तर सांगा अजून. आताच करून वापस करते. अन्वी उठत म्हणाली. ती उठलेली पाहून तो पण उठून पुढे आला. आर्यन म्हणाला, ओके चालेल, पण संध्याकाळी आपण सोबत जाऊयात आणि गाडी इथेच पार्क असू दे आणि यावर ॲग्रीमेंट नको, ओके? आणि मला बोलायचं आहे तुझ्याशी, तू मॅचला जायच्या अगोदर. अन्वी म्हणाली, ठीक आहे, ऑफिसपासून लांब थांबेन या तुम्ही, पण मात्र जेवायला घरीच जायचं. त्याने नाराजीने मान हलवली. ती सुद्धा निघून गेली. आर्यन संध्याकाळी कार घेऊन ऑफिसच्या थोडं लांब उभारला होता, तिची वाट पाहत. अगोदर वाट पाहायला त्याची चिडचिड व्हायची, पण आता त्याला सवय झाली होती. तो मस्त गाणे ऐकत उभारला होता. थोड्या वेळात अन्वी आली, ते पण कान पकडत. सॉरी, ते पूर्वा थांबली होती. ती जाणार होती मनीषसोबत आणि मनीष कुठेतरी गेला होता तर ती जाऊपर्यंत थांबले होते. वॉचमॅन काका सोबत गप्पा मारत थांबल्या होत्या. तुम्ही दोघी पाहिलं मी, तो गाडी चालू करत म्हणाला. तिने जीप चावली. अन्वी म्हणाली, हां, त्यांचा मुलगा आत्ता जॉबला लागला आहे ते सांगत होते. मग त्यांच्या वाईफ आजारी असतात. मग अगोदर त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसायचं. आता थोडे दिवस झालं नॉर्मल आहेत. नाहीतर अगोदर पहिलंच वय झालं त्यांचं. आणि आता परत हे तरी बरं, त्यांना मुलाने आईसाठी लोन काढलं आहे. देवाच्या कृपेने त्याला लोन भेटले, पण लगेच. आर्यन म्हणाला, अशा वेळी मी लोन लवकर पास करतो आणि तो तयार नव्हता. जबरदस्ती दिला आहे. खरंच तुम्ही ग्रेट आहात. काकांना हॅपी पाहून छान वाटलं. ती हसत म्हणाली. तो पण तिला बघून हसला. तोच आर्यनने एका शॉपजवळ गाडी पार्क केली. एका माणसाने त्याच्या हातात एक पार्सल दिलं. त्याने मागच्या सीटवर ठेवलं. काय होतं हे? काही नाही, आर्यन डोळे मिचकावत म्हणाला. 10 मिनिटांनी परत त्याने गाडी थांबवली. तोच त्याच्या कारच्या मागच्या दरवाजाचा उघडून एका माणसाने काहीतरी ठेवलं. आर्यनने परत गाडी चालू केली. आणि मी म्हणाली, आर्यन, काय चालू आहे? काही नाही, 10 मिनिट थांब, समजेल. ओके, ती तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. तोच त्याने गाडी टेकडी साईड घेतली. टेकडीच्या जवळ त्याने गाडी थांबवली. आणि मी फक्त आजूबाजूला बघत होती, तो काय करतोय. उतर खाली, आर्यन असं म्हणत गाडीतून उतरला. पण ती काही न म्हणता उतरली. काय झालं आर्यन? आणि आता तरी सांग, कुठे आलोय आपण? चुपचाप इथे ये, मला काहीतरी बोलायचं आहे, तो गाडीच्या बोनट जवळ थांबून म्हणाला. ती जाऊन त्याच्या जवळ थांबली. त्याने काही न म्हणता तिच्या कमरेत हात घालून तिला बोनेटवर बसवलं. आर्यन, काय करताय हे? खाली सोडा मला. ती काही बोलणार तोच त्याने तिच्या लाल चुटूक ओठांवर त्याचं बोट ठेवलं. इथे शांत बस, मी आलोच 2 मिनिटात. आर्यन असं म्हणून गाडीच्या मागच्या बाजूला गेला. तिथून त्याने त्या दोन्ही वस्तू आणल्या. आर्यनने एक बॉक्स तिच्या हातात दिला. आर्यन, तुमच्या हातात गिटार आहे? तुम्हाला गाणं म्हणता येतं? अन्वी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. हो, कोणासाठी तरी शिकलो होतो, पण असो. तो उसासा सोडत म्हणाला. पण मला तर समजलं आज तुमच्यातील हेडन टॅलेंट. ती डोळे मिचकावत म्हणाली आणि गोड हसली. तो तिला लाल चुटूक ओठांवरील हास्य आज खूप दिवसांनी पाहत होता. ओके, तुझ्या हातातील बॉक्स ओपन कर. तो गिटारवरचं कवर काढत म्हणाला. त्याची गरज नाही आहे, मी स्मेलवरूनच सांगते. यात चॉकलेट ब्राउनी आहे. ती असं म्हणतच तो गालात हसला. यस, तुझ्यासारखी बुक्कड लगेच ओळखू शकते. तो हसत म्हणाला. ती त्याला बारीक डोळे करून बघत होती. तिने तोंड वाकडं करतच बॉक्स उघडला आणि पहिला घास त्याच्यासमोर पकडला. ओके, मी असं म्हणत नाही, मला नकोय, पण पहिला मी सॉन्ग म्हणणार आहे, जर तुला ऐकायचं असेल तरच. तो गळ्यात गिटारचं बेल्ट अडकवत म्हणाला. का नाही, नक्की, ती ब्राउनी खात म्हणाली. ओके म्हणत त्याने गिटारवर बोट फिरवले. एकदा त्यांच्या भूतकाळाने वर डोकं काढलंच, पण त्याने त्या गोष्टी मनात दाबल्या आणि तिच्याकडे पाहिलं.
ती खात खात त्यालाच पाहत होती. तिच्या बालिश वागण्यावर तो हसला आणि तिच्या डोक्यावर टपली मारली. तिने तोंड बारीक केलं. ओके, आता शांत बस. म्हणत त्याने गिटारचे तार छेडले. कॅन आय कॉल यू बेबी? पहिलं वाक्य म्हणतच तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं. कॅन बी माय फ्रेंड्स? आर्यन, तुम्ही असं मध्ये मध्ये थांबून म्हणू नका. ती तोंड कसं तरी करत म्हणाली. ओके, तू असं पाहू नको. तो तिच्याकडे हसत पाहत म्हणाला. चला चालू करा. ती असं म्हणतच त्याने नाहीत मान हलवली आणि गाणं म्हणू लागला. हसताना तू किती सुंदर दिसतेस. माझ्या प्रत्येक गाण्याची तूच धुंद असते. ब्राउनी खात ती त्यालाच बघत होती. रात्री पण त्याच्या गोऱ्या पान चेहरा उठून दिसत होता. त्याचे चॉकलेटी डोळे बंद होते आणि तो खूप मन लावून गाणं म्हणत होता. त्याने ब्लेझर काढून ठेवलं होतं, त्यामुळे तो आज वेगळाच दिसत होता. आपण जास्तच बघतोय समजून तिने मान खाली घातली. मला अशा कोणाची तरी गरज आहे जो माझ्या वाईट काळातही माझ्यावर प्रेम करू शकेल. मला माहीत आहे की मी परिपूर्ण नाही, पण मला आशा आहे की तू माझं वाईट रूप पाहशील, कारण हे फक्त माझ्यासाठीच आहे. हे कोणालाच माहीत नाही आणि तुझ्यासाठी मी कोणतीही मेहनत घेईन. खरंच त्याला तेच वाटत होतं जे तो गात होता. आजपर्यंत सगळे त्याच्या दिसण्यावर आणि पैशांवर मरणारे भेटले होते, पण त्यांच्या त्या वेड्यासारखा वागण्याला त्याच्या बालिश वागण्याला तिने नेहमी जपलं होतं. मनात सगळंच फिरत होतं. आतापर्यंत घडलेलं नक्कीच ती बेस्ट होती, पण त्याला आत्ता वाईट वाटत होतं. आपण तिला समजून घ्यायला पाहिजे होतं. ती त्याचा आवाज शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून ऐकत होती. आर्यन, तुमचा आवाज असं वाटतं अजून पण कानात ऐकू येतो. खूप मस्त म्हणालात, असंच ऐकू वाटतं. डोळे मिटून तो गाणं म्हणत होता. तिचा आवाज ऐकताच त्याने डोळे उघडले आणि तिच्या बोलण्यावर गोड हसला. यू लाईक इट? नो नो, आय लव्ह इट. तुमचा आवाज खूपच खूपच मस्त आहे, ती भारावून म्हणाली. सो यू लव्ह माय व्हॉइस? गालात खोडकरपणे हसत तो म्हणाला आणि ती त्याच्या बोलण्यावर लाजलीच. तिचं लाजणं पाहून त्याचे हार्टबीट वाढले. मारते का लाजून? पहिलंच तू लाजली की मनात कसं तरी होतं. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. टिपूर चांदणं पडलं होतं आणि त्या हलक्या प्रकाशात तिची सोनेरी कांती लकाकत होती. तिचं ते सोनेरी रूप आणि रूपावर उठून दिसणारा तिचा आत्मविश्वासाचा तेज त्याला पहिल्या दिवसापासून आवडायचा. अन्वी, तू खूप सुंदर दिसते, तो तिच्या जवळ जात म्हणाला आणि ब्राउनी खाणाऱ्या तिला जोरात ठसका लागला. वेट, पाणी आण तुम्ही, तो गडबडीत म्हणाला आणि पडत जाऊन त्याने गाडीतून बॉटल आणली. त्याने पटकन येऊन तिला पाणी पाजलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवायला लागला. ओके, तुला बरं वाटतंय का? हो. हां, आर्यन, थोडं राहिलं आहे, खा तुम्ही पण, ती बॉक्स त्याच्याकडे देत म्हणाली. तू खाऊ घाल, माझ्याकडे गिटार आहे, तो पप्पी फेस करून म्हणाला. ती काही न म्हणता त्याला खाऊ घालत होती. खायचं झाल्यावर ती उतरणार तोच तो पुढे आला आणि तिच्या खांद्याला पकडून तिला परत बसवलं. मी जे बोलणार होतो ते राहीलच. आर्यन तिच्या दंडावरून हात खाली घेत म्हणाला. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. ती थोडं चपपली. हां हां, बोला ना, ती मान खाली घालून म्हणाली. तिच्या कृतीवर तो गालात हसला. ओके, तर मी तुझ्या मनात विचार न करता तुला असं काही म्हणालो आणि तू बोलल्यावर मी रागावलो तुझ्यावर. मी असं नव्हतं करायला हवं होतं, पण अन्वी, तुझ्या मैत्रीची जास्त गरज आहे ग मला. मी सांगितलेलं विसरून जा, तो दिवसच विसरून जा. मी काही म्हणालो नाही असं समज आणि आपली फ्रेंडशिप तशीच असू दे. सो सॉरी, माफ करशील मला? तो काकुळतीने म्हणाला. काय विसरू आर्यन? असं का विसरू? म्हणजे मी तुम्हाला आवडत नव्हते? मी तुम्हाला काही उत्तर दिलं नाही ना? कारण मला हे आकर्षकपेक्षा जास्त वाटतं. मी तुमच्या बोलण्यावर काहीच म्हणाले नाही, कारण मला त्या गोष्टींपेक्षा जास्त काही अपेक्षित आहे. समजत नाही का तुम्हाला माझ्या अबोल्याचं त्या दिवशी भांडलेलं कारण? तुम्ही आवडते मला, तू असं म्हणालात म्हणून मी मैत्री तोडली नाही. मला त्यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत तुमच्याकडून. पण बरोबर आहे तुमचं. माझं जरी तुमच्यावर प्रेम, हो प्रेम, आर्यन खूप प्रेम करते तुमच्यावर. कसं झालं, कधी झालं समजलं नाही, पण झालं, जीव जळला तुमच्यावर. पण भीती वाटते तुम्हाला माझ्या मनातलं समजलं तर डोळ्यात डोळे घालून बोलत नाही मी. जर तुम्ही माझे डोळे वाचले तर. पण नाही, तेवढी लायकी नाही आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम कराल, ती मनातच म्हणाली. मिठू, त्याने तिच्या हनुवटीला बोटाने वर उचललं. तिला त्याचे चॉकलेटी डोळे ठळक दिसत होते, ज्यात भीती, तिच्या अबोल वागण्याची काळजी, तिच्याबद्दलची तळमळ तिला सहज दिसत होती. गुंतली त्या डोळ्यात. परत प्रेमात पडली ती. यावेळी हरण्यासाठी नाही, त्याच्या प्रेमात जगण्यासाठी.
तो आपल्याला काही का मानेना. त्याच्यावर जीवापाड प्रेम करण्यासाठी प्रेमात पडली होती ती. त्याच्या मनात जरी भावनांचं कल्लोळ माजला असला तरी तिच्या मनाने त्याच्यावर प्रेम करायला कधीच ग्रीन सिग्नल दिला होता. काय दिसत होतं त्याला तिच्या काळ्याभोर डोळ्यात? आपल्याला गमावण्याची भीती, आपली ओढ, परत अबोला आणि राग करेल याबद्दल असलेली भीती आणि प्रेम अंगभर शहारा आला याचं विचाराने तिच्या पापणी न हलवता त्याला पाहणाऱ्या डोळ्यात दिसत होतं ते ठळकपणे. त्याने कधी तिच्या मानेत हात घातला होता आणि तिच्याजवळ अगदी तिच्यासमोर जाऊन उभारला. त्याला पण समजलं नाही, पण मानेवर त्याच्या हातांचा स्पर्श होताच शहारली ती आणि अलगद डोळे मिटून घेतले. सरकन तिच्या गालाचा रंग कधीच बदलला. तो तिच्या तोंडावर झुकला. त्याच्याजवळ येण्याने अंग लगेच मोहरून गेलं होत. ओठ हलके विलग झाले. तिच्याबद्दल कधी न आलेली ती फिलिंग्स आली त्याला तिच्या त्या मिटलेल्या डोळ्यांना आणि अर्धवट उघडे असलेल्या लाल चुपट ओठांना पाहून. ओ माय ब्राउनी गर्ल, मनातच तो म्हणाला. ती डोळे मिटून त्याचा स्पर्श अनुभवत होती. तो परत पुढे झुकला आणि न सहन होऊन त्याने तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी बंदिस्त केलं. ती घाबरली त्यांच्या या स्पर्शाला. तिने त्याच्या दंडाला पकडलं. त्याने तिच्या कमरेवर पक्कड घट्ट केली आणि तो हळूवारपणे तिच्या ओठांवर किस करू लागला. ती पण त्याला नंतर प्रतिसाद देऊ लागली. 2 मिनिटांनंतर तो तिच्यापासून लांब झाला. तिचे लाल ओठ अजून लाल झाले होते. तो लांब जाताच ती भानावर आली आणि खाडकन डोळे उघडले. सॉरी, तो पटकन लांब होत म्हणाला. आपल्याला जायला हवं घरी. घरी वाट पाहत असतील. तो ओठ पुसत म्हणाली आणि पटकन बोनेटवरून उतरली आणि जाऊन गाडीत बसली. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि जाऊन त्याने गाडीत गिटार ठेवली आणि गाडी चालू करून घराकडे घेतली. त्याने थोड्या वेळाने तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीकडे तोंड करून बसली होती. मिठू, नाश्ता बनवला आहे, उठ चल लवकर. ग्राउंडवरून आल्यापासून झोपून आहेस. आपल्याला परत प्रॅक्टिस करायची आहे. यार, त्या बँगलोर टीमच्या मुली कसलं जबरा खेळतात यार. पण मिठू, तुझं लक्षच नाहीये यावेळी ना. नाहीतर तू एकटीने मैदान गाजवलं असतं. नेहा आवरत बडबड करत होती आणि मिठू बेडवर आडवं होऊन फोनमध्ये पाहत होती. तिला बेडगावला येऊन 1 दिवस झाला होता. काल त्यांची मॅच नव्हती, पण आज होती. त्यामुळे सगळ्या प्रॅक्टिस करत होत्या आणि आत्ताच ग्राउंडवरून आल्या होत्या. ज्यासाठी ती जेवढं एक्सायटेड होती, आता तेच तिला नको वाटत होतं. मिठू, उठ यार प्लीज. चल, एकतर ते नाशिकचे कोच आहेत, जाम डेंजर आहेत. त्या खूप झापतील आपल्याला. आपले सर नाहीत. नेहाने तिला पकडून उचललं. ओके, उठते. अन्वी बेडवरून उतरत म्हणाली. ओके मिठू, हे बघ, आपलं मैदान नाही आहे हे. ना मुली आपल्या टीमच्या आहेत. आपण आलोय ना बाळा दुसऱ्यासोबत, तर तू काही झालं तरी कोणाला काही बोलणार नाही. होत नाही कधी मनासारखं तर तू जास्त हायपर होणार नाही. समजलं? रागाला कंट्रोल करायचं. नेहा तिला समजावत म्हणाली. मला माहिती. तेच बोलू नको. आणि फालतूचं कोणाला ओरडत नाही मी. काहीतरी वेगळं दिसलं की बोलते मी. समजलं? आणि त्या जास्त ॲटिट्यूड दाखवत असतील ना, तर तिथंच त्यांचे 3-13 करेल मी. अन्वी रागात म्हणाली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेली. नेहाने तिचं बोलणं ऐकून डोक्यावर हात मारून घेतला. तोच नेहाचा फोन वाजला. हॅलो, बोल ग. पूर्वा म्हणाली. अगं, मिठू कुठे आहे? रात्री पण कॉल केला नाहीये. आज मॅच आहे तिची. नेहा म्हणाली. अगं पूर्वा, थांब ग माझी आई. आत्ताच ती रागात निघून गेली. हिची मारामारी करायची सवय कधी जाणार ग? रोज तर नॉर्मल असते, पण मॅचच्या दिवशीच अंगात येते हिच्या. पूर्वा म्हणाली. ते तर तुला माहिती ना. पण अगं, स्वतःला त्रास करून घेईल ती, बाकी काही नाही. आम्ही सगळे मिळून व्हिडिओ कॉल करतो आणि समजावतो. तू एक काम कर, मॅचला जायच्या अगोदर ना भार्गवदादाला कॉल कर. त्यांचं ऐकल ती. नेहा म्हणाली. अगं, पण काल गाडीत बसल्यावर सारखं फोनमध्ये काहीतरी पाहत होती. पहिलं नीट वाटली, पण नंतर काय झालं काय माहिती. रात्री जेवण पण केलं नाही, तसंच रागात झोपली. काही झालं आहे का तिला? पूर्वा म्हणाली. खूप काही झालं आहे. काय? नेहा आश्चर्याने म्हणाली. प्रेम झालं आहे मिठूला. पूर्वा सुस्कारा सोडत म्हणाली. प्रेम होय? काय प्रेम? नेहा जोरात उरडली. ते पण सरांवर झालं आहे तिला प्रेम. पूर्वा नाराजीने म्हणाली. नेहा म्हणाली. पूर्वा, परत काही होणार नाही ना गं? पूर्वा म्हणाली. बोलू आपण नंतर निवांत. मी कोणालाच सांगितलं नाहीये. तुला सांगितलं, पण तिला समजायला नको. तुला माहिती ते. चल, मी ठेवते. बाय. आत्ताच क्लास संपला. ओके बाय. असं म्हणत नेहाने पटकन फोन ठेवून दिला, कारण अन्वी आली होती. चल लवकर, आज मॅच आहे.
अन्वी आळस देत म्हणाली. नेहा मान हलवत बाहेर निघून गेली. मग अन्वी पण तिच्या मागे बाहेर पडली. आर्यन, अन्वीला फोन केला होतास का? ती जात असताना पण तू नव्हता. तुमचं बोलणं झालं नाहीये का? आई आर्यनला नाश्ता वाढत म्हणाल्या. आज त्याने फोन पण खाली आणला नव्हता आणि रोजप्रमाणे तो शांतच होता. पण सगळ्यांनी रोजची सवय म्हणून सोडून दिलं. आर्यन म्हणाला, आई नाही झालं बोलणं माझं. आता वरती जाऊन बोलतो तिच्याशी. जमलं तर कर. आईने खुर्चीवर बसत टोमणा मारला. त्याने उसासा टाकला आणि नाश्ता करायला लागला. तिच्याविषयी चर्चा करत होते सगळे, पण तरी त्याचं लक्ष नव्हतं. रोज तो नाश्ता करायला खाली असला की त्याच्या मागे पुढेच करायची ती. त्याच्यावर जास्त कोण लक्ष द्यायचं नाही. आईंनी पण लक्ष देणं कमीच केलं होतं ती आल्यापासून. मग अगोदर नाईलाजाने एकमेकांशी बोलायला लागायचं, पण आता तिची सवय झाली होती. तो तिचा विचार करत करत जेवत होता. 10 ते 15 मिनिटांनी त्याचं आवरलं म्हणून तो उठला आणि निघून गेला. त्याला जाताना पाहून आजी गालात हसल्या. मिठू, मिठू, यार का गेलीस न सांगता? रात्री पण झोप आली नाही तुझ्यामुळे आणि स्वतः मस्त निघून गेलीस. जाताना साधा मॅसेज करून सुद्धा कळवलं नाही. अचानक निघून गेली आणि पोचल्यावर सगळ्यांना सांगितलं मला सोडून. काल एक रात्र तू नव्हती समोर तर कसं राहिलो माझं मला माहीत. मीच झुरतो ना तुझ्यासाठी. जे काही वाटतं ते मलाच वाटतं, तुला काहीच वाटत नाही. पहिलं सवय लावायची आणि मग नंतर असं मध्येच न सांगता निघून जायचं. आर्यन चिडचिड करत आवरत होता. त्याने रस्त्याला खुर्च्या रागात फेकल्या आणि त्याची नजर बेडकडे गेली. त्याचं ब्लँकेट तसंच पडलं होतं. मी नाही आवरणार बेड. ती सांगत नाही तोपर्यंत पडू दे असंच. मला काय, मी नाही आवरणार. आज मी ना वॉर्डरोबसुद्धा उचकून जातो, म्हणजे आल्यावर तिला करावं लागेल माझं काम. त्याने चिडून वॉर्डरोबचा दरवाजा उघडला तर तिथं त्याला स्किटी नोट दिसली. मी नसेल तर बेड नीट साफ करा आणि नाश्त्याला खालीच जा, वरती नका करू. वाढायला मी नाही आहे आणि स्वतःची काळजी घ्या. रात्री लवकर झोपा आणि डोकं दुखत असेल तर त्याचे मेडिसिन्स पण मी आईकडून घेऊन तुमच्या स्टडी टेबल जवळ ठेवलं आहे. तुमची मिठू. त्याने नोट वाचून नाक मुरडलं. तोच त्याला दुसऱ्या डोअरजवळ अजून एक नोट दिसलं. आर्यन, माझं प्लीज काम करा. गॅलरीच्या झाडांना आणि पक्ष्यांना पाणी द्या सकाळी. आणि तुमचे कपडे प्रेस करून आलेत ते तिथं टेबलवर आहेत तर शोधत बसणार तुम्ही. आणि सगळे चार्जर ते मी तुमच्या बेडच्या टेबलजवळ ठेवले आहेत. त्याने ते वाचून नाहीत मान हलवली. तोच त्याला बाहेर आवाज येत होता म्हणून तो बाहेर आला तर 2 सर्वंट्स रूम साफ करत होते. 1 मिनिट, फक्त फ्लोअर साफ करा, बाकी सगळं राहू दे. आर्यन त्यांना म्हणाला. ती जेव्हापासून आली होती तीच करायची सगळं आणि त्याला पण सवय पडली होती आपलं आपलं काम करायची. आणि आता त्या रूममधल्या वस्तूंना दुसरं कोणी साफ केलेलं त्याला आवडलं नाही. सर्वंटनी सगळं फ्लोअर साफ करेपर्यंत तो ऑफिसचं काम करत होता. ते निघून गेल्यावर त्याने बेड साफ केलं, ब्लँकेट जाग्याच्या जागी ठेवलं. काल तो सोफ्यावर अर्धा वेळ बसला होता म्हणून त्याने ते पण स्वच्छ केलं. खुर्च्या नीट केल्या, प्रेसचे कपडे परत जागेवर ठेवले, कर्टनने नीट केले आणि गॅलरीमध्ये त्याने झाडांना पाणी आहे का ते पाहिलं. काल ती काम करून गेली होती म्हणून ते काम वाचलं त्याचं. त्याने रूमभर नजर फिरवली आणि आवरायला निघून गेला. मिठू मुलीसोबत बसून मॅथ्सचं डिस्कस करत होती. कोच काही तर सांगत होत्या आणि बाकी सगळ्या ऐकत होत्या. कोच म्हणाले, अन्वी, 3 वर्षापूर्वीची मॅथ्स तुला आठवते, जी जळगावला होती? हो आठवते. तेव्हा मी एका मुलीच्या कानाखाली मारली होती. पण मॅम, तुम्ही का विचारत आहात? अन्वी आठवत म्हणाली. मुलींचं नाव आठवतं का? कोच तिच्या हातात एक कागद देत म्हणाल्या. तसल्या फालतू मुली माझ्या लक्षात राहत नाहीत. का पण काय झालं? ती तो कागद पाहत म्हणाली. त्यातलं पहिलं नाव वाच, जे कोचच्या नावाखाली आहे. त्या शांतपणे म्हणाल्या, मेघा सावंत. तिने तो नाव जोरात वाचलं. नंतर काहीतरी आठवून गालात असली. अन्वी, फक्त मी एवढंच सांगेन, तेव्हा जसं खेळली होतीस आता पण तसंच खेळायचं आणि मॅच संपेपर्यंत कोणीच नाही नादाला लागणार त्यांच्या. लास्ट वाक्य त्यांनी सगळ्यांना पाहून म्हणाल्या. पण कोच ती जळगावला होती ना, इकडे बँगलोरच्या टीममध्ये कशी काय? अन्वी त्यांना कागद परत देत म्हणाली. कोच म्हणाले, ते माहिती नाही, ती तिथेच राहते आता. पण कोच त्या खूप भारी खेळतात फुटबॉल. एक मुलगी म्हणाली. अन्वीने तिच्याकडे रागात पाहिलं. इथेच तुम्ही तुमच्या हरण्याची 5 पावलं चालतात. अन्वी रागात म्हणाली. ती म्हणाली, पण मी फक्त सांगते, त्या छान खेळतात. हां, कधी तू स्वतःला पाहिलं खेळताना? कधी पाहिलं आपण कसं खेळतो? अन्वी शांतपणे म्हणाली. हो पाहिलं मी.
स्वतःला खेळताना, म्हणून मी या मॅचसाठी सिलेक्ट झाले. ती काहीशा रागात म्हणाली, मग असं म्हण ना, मी चांगलं खेळते, लोकांचं कशाला सांगतेस? ते काही का करू दे. अन्वी अजून पण शांतपणे म्हणाली, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. ती मुलगी ओशाडून म्हणाली. अन्वीने तिच्या बोलण्यावर मान हलवली. ओके जा, तुम्ही प्रॅक्टिस करा, मी जाते, मीटिंग आहे बाकी सगळ्या कोच सोबत. असं म्हणत त्या निघून गेल्या. ओके, तर प्लॅन काय करायचं आपलं अगोदर ठरलं आहे. त्यात बदल काही करायचं का? त्यांच्या टीमच्या कॅप्टनने विचारलं. काही नाही, असं म्हणत तिने नेहाचा हात पकडला आणि तिला ओढत ती दुसरीकडे घेऊन गेली. मिठू, इथून सुरुवात आहे राग कंट्रोल करायची. आणि तू कधीपासून फोनमध्येच बघत होतीस? नेहा विषय बदलत म्हणाली. अन्वी म्हणाली, काही नाही सोड, चल आपण प्रॅक्टिस करूयात. किकची तू किक घेऊन ये, मी बॉल घेऊन येते. तोच तिच्या फोनचं नोटिफिकेशनची रिंग वाजली. तिने पटकन पॉकेटमधून फोन काढलं. आर्यनचे मेसेज होते. तिला भयंकर आनंद झाला. तिने पटकन त्याचा अकाउंट ओपन केला. तर तिने चिटकवलेल्या नोटचे पिक आणि त्याच्या खाली एक थंब असं पाठवलं. च्या मारी, मी सकाळपासून वाट पाहते. मी परवा म्हणाले होते जाणार आहे म्हणून, तर भेटले नाहीत. आणि येताना मग जेव्हा त्यांना समजलं तेव्हा तरी मेसेज करायचं, पण नाही. आज सकाळी तरी करायचं, तर नाही. प्रेम करते म्हणून मी तुम्हाला असं सहन करणार नाही. गेल्या खड्ड्यात तुम्ही. असं म्हणून तिने नाक उडवत फोन परत पॉकेटमध्ये ठेवला. मॅच संपत आली असेल तिची. येतोय का करून माझं मी? पूर्वा चिडून म्हणाली. मनीष म्हणाला, एक काम कर, तूच येतेस का कॅबिनमध्ये? मी इथे कुणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. असं पण माझ्यावर जास्त क्रश आहे त्यांना. वाईट वाटेल सारखं तुझ्यासोबत असलो की. कसला भारी कॉमेडी करतोयस रे तू? पूर्वा नकली हसत म्हणाली. पिऊन सांगेल तुला कॅबिन कुठे आहे. आणि पुढे काही न म्हणता त्याने फोन ठेवून दिला. मग पूर्वा पण त्याच्या कॅबिनकडे निघाली. आर्यन म्हणतच म्हणतो, मी मेसेज करू का तिला? आज मॅच होती तिची. मीटिंगमुळे मॅचच्या अगोदर विश करायचं राहूनच गेलं. ती वाट पाहत असेल का माझी? ती का माझी वाट बघेल? आता कॉल करू का तिला? बोलेल का मला ती? सकाळी फक्त तेवढंच मेसेज केलं तिने, तर फक्त सीन करून सोडून दिलं. रिप्लाय पण केला नाही आहे. दुपारी कॅबिनमधून बसून विचार करत होता. त्याने फोन घेतला आणि तिचा अकाउंट ओपन केला आणि पाहिलं तर ती ऑनलाईन दिसत होती. आत्ताच मॅच संपली, लगेच फोन हातात. पण त्याने हाय म्हणून मेसेज केला तिला आणि तिच्या रिप्लायची वाट पाहू लागला. मिठू यार, आज मॅच तर जिंकली, पण प्लीज सरळ आपण इथून हॉटेलवर जाणार आहोत. तू कोणाच्या नादी लागणार नाही आहे. नेहा तिला घोडक्यातून बाहेर येत म्हणाली. आणि मी म्हणाली, अरे थांब यार, सगळे तिकडे मज्जा करताय, तू का घेऊन आलीस? अगं मी पूर्वाचा मेसेज आला म्हणून तुझा फोन पाहिला, तर कोणाचा तरी मेसेज आला. नेहा तिच्या हातात फोन देत म्हणाली. आणि मी म्हणाली, असेल ग, जाऊ दे, नंतर बघते, चल आता. अगं पहिलं बघ तरी, ज्याच्या विचारात आल्यापासून बुडून आहेस, कदाचित त्यांचासुद्धा असू शकतो. नेहा तिच्या हातातून फोन घेऊन तिच्यासमोर नाचवत म्हणाली. ती असं म्हणतच अन्वीच्या डोळ्यात चमक आली. यांचा मेसेज आहे खरंच. अगं बाई, लाजतेस कशाला? हां, पण तुला तर अगोदर तुझे आहो आवडत नव्हते ना? नेहा आहोवर जोर देत म्हणाली. अन्वी म्हणाली, तसं काही नाही आहे, फोन रिटर्न कर, चल. हे बाई, एकदा मारली तरी उठणार नाही मी. नेहा हार मानत म्हणाली. तोच दोघींना मागे गोंधळ ऐकू आला, म्हणून दोघींनी मागे वळून पाहिलं. अन्वी म्हणाली, ही आज गेली, हिला तर मी सोडत नसते. जिथे गोंधळ चालू होता तिकडे जात म्हणाली. मिठू प्लीज, तू हायपर होऊ नकोस. आपल्याला काय करायचं आहे जाऊ दे ना. फक्त आता तिला घेऊन जाऊ दवाखान्यात. नेहा तिचं हात ओढत म्हणाली. दवाखान्यात आपण नाही, तिला ज्यांनी त्रास दिला तेच घेऊन जातील. आणि मी कोणाचं ऐकणार नाही. आणि फोन करून तू कोणाला सांगितलं तर बघ मी तुझं पण काय करते. अन्वी टी शर्टचा स्लीव्स वर करत म्हणाली आणि सरकन निघून गेली. काय चालू आहे मेघा तुझं? हां, काय करते तू इकडे? अन्वी तिच्यासमोर जात म्हणाली. काय ग, तुम्हाला जोश आला आहे एक मॅच जिंकली तर? किती तू नाटक मुद्दाम करताय ना? आणि लास्टचे गोल तुमचा नव्हता. तुम्ही मारलेल्या किकला आमच्या गोलकीपरने पडलं होतं, पण नाही, तो तुमचा गोल झालाच कसा? ती रागात म्हणाली. अन्वीने रागाच्या भरात एक पाऊल पुढे टाकलं आणि पुढच्या क्षणी मैदानावर असा स्फोट झाला की सगळेच आवाक झाले. तर पुढील भाग नक्की वाचा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अशा स्टोरी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.